केंद्रात पुन्हा एनडीएने सरकार स्थापन केल्याने पिंपळनेर शहरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। नरेंद्र मोदींचा पुन्हा तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा पार पडला। पुन्हा एनडीएचे सरकार केंद्रात स्थापन झाल्याने केंद्रात भाजपाने पुन्हा बाजी मारल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। पिंपळनेर शहरातील मुख्य चौकात भाजपा, शिवसेना, शिंदे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी सदस्यांनी फटाकेबाजी करत एक दुसऱ्याला पेढे भरवित आनंदोत्सव साजरा केला। भाजपा, शिवसेना, मनसे, आरपीआय तर्फे मोदींना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला। या प्रसंगी शहराध्यक्ष भाजपा डॉक्टर राजेंद्र पगारे आणि इंजिनियर मोहन सूर्यवंशी, तालुका मंडल अध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया थोडक्यात दिली। आपल्या भारताच्या लोकसभेच्या निवडणुकाचे निकाल लागून आज भारतात भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, आरपीआय असेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज एनडीएचं सरकार या भारताच्या याच्यात बसतंय आणि त्या ठिकाणी महायुतीच्या वतीने पंतप्रधान म्हणून आदरणीय मोदीजी हे त्या पंतप्रधान पदावर विराजमान होणार आहेत। त्यासाठी सर्व महायुतीचे घटक पक्ष मिळून 303 ही संख्या एकत्र झाली असून बहुमताचं हे एनडीएचं सरकार आज मोदींच्या नेतृत्वात स्थानापन्न होणार आहे। यासाठी सर्व मित्रपक्षांचे त्यांना सहकार्य लाभले असून एकजुटीने सरकार 5 वर्ष अखंडपणे चालेल अशी विश्वासार्हता आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने एका बाजूला आनंद, एका बाजूला दुःख आहे। आनंद याचा आहे की परत मोदी पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत आणि दुसरं असं की दुःख याचं की नंदुरबार लोकसभेचे महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचा पराभव झालेला आहे। पण तरीसुद्धा पिंपळनेर हा भाजपचा किल्ला आहे, महायुतीचा बालेकिल्ला आहे असं म्हणता येईल। कारण पिंपळनेर शहराने, पिंपळनेरमधील नागरिकांनी महायुतीच्या पाठीमागे उभे राहून भक्कम अशी आघाडी या पिंपळनेर शहराच्या वतीने दिलेली आहे। आज मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि 5 वर्ष पंतप्रधान म्हणून विराजमान होतील म्हणून जनतेच्या वतीने मोदीजींना आणि मित्रपक्षाच्या सरकारला जनतेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मोदीजींना आणि त्यांच्या सरकारमधील सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही शुभेच्छा देतो।